लास्ट लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करत होतो? वर्क डन, नेचर ऑफ हीट अँड वर्क बघितलं, युनिट्स बघितले आणि वर्क डन ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर पण बघितलं आणि वर्क डन ॲट फ्री एक्सपान्शन हे 2 पॉईंट बघितले. बघा काय काय बघितलं आपण. वर्क डन ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, सो मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. हा वर्क डन ॲट काय आहे? कॉन्स्टंट एक्सटर्नल काय आहे? प्रेशर आहे. आणि वर्क डन इज इक्वल्स टू 0 असतो कधी? तर ड्युरिंग फ्री एक्सपान्शन. कधी? तर ड्युरिंग व्हॉट? फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजे ज्यावेळी चेंज इन व्हॉल्यूम काय आहे? 0 आहे. ज्यावेळी चेंज इन व्हॉल्यूम काय आहे? 0 आहे. त्याला आपण काय म्हणतो? तर फ्री एक्सपान्शन म्हणतो. आता आपण काय बघूया? कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क डन. कशामध्ये बघूया? कन्सेप्ट ऑफ काय बघूया? तर मॅक्सिमम वर्क डन बघूया. जेव्हा आपण कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क डन बघतो त्यावेळी एकच लक्षात असायला पाहिजे आपल्याला. कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क डन जेव्हा आपण बघतो त्यावेळी आपल्याला 2 गोष्टी माहिती असायला पाहिजे की एक तर ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि एक आहे अपोजिंग फोर्स. हे 2 वेगवेगळे फोर्सेस आहेत. एक ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि एक आहे अपोजिंग फोर्स. आणि मॅक्सिमम वर्क डन कधी होतो? जेव्हा प्रोसेस रिव्हर्सिबल आहे. मॅक्सिमम वर्क डन कधी होतो? जेव्हा प्रोसेस काय आहे? रिव्हर्सिबल. when the process is reversible process त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो? मॅक्सिमम वर्क डन झालेला आहे असं आपण म्हणतो. कन्सिडर करा ॲट द स्टार्ट काय आहे? तर कन्सिडर करा वर्क डन काय आहे? 0 आहे. का वर्क डन 0 आहे? तर ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? 0. काय आहे? ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? 0 आहे. कन्सिडर करा ॲट स्टार्टिंग वर्क डन काय आहे? 0 आहे. वर्क डन हा किती आहे? 0 आहे. कधी वर्क डन 0 आहे? जेव्हा ड्रायव्हिंग फोर्स हा काय आहे? ड्रायव्हिंग फोर्स इनिशियली काय आहे? 0. मग आफ्टर सम टाइम consider slowly the driving force is increasing. Consider slowly the driving force is increasing. Slowly काय होते? ड्रायव्हिंग फोर्स काय होत चाललाय? तर इन्क्रीज होत चाललाय. जर ड्रायव्हिंग फोर्स कंटिन्युअसली इन्क्रीज होत असेल तर काय होणार आहे? जर आपण एक पर्टिक्युलरली सिलेंडर कन्सिडर केलं, त्याला काय अटॅच केले? तर त्याला पिस्टन अटॅच केले. त्याला काय अटॅच केले? त्याला पिस्टन अटॅच केलेला आहे. काय अटॅच केलेला आहे? पिस्टन अटॅच केलेला आहे. आणि आता मी काय म्हणते की इनिशियली 0 होता कारण ड्रायव्हिंग फोर्स 0 होता. आता ड्रायव्हिंग फोर्स वाढतोय म्हणजे प्रेशर अप्लाइड by the gas. Pressure applied by the gas काय होतं? वाढतं. मग प्रेशर अप्लाइड बाय द गॅस जेव्हा वाढत जातो त्यावेळी वर्क इज डन. नो, सो वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. सो कन्सिडर स्लोली द ड्रायव्हिंग फोर्स इज इन्क्रीजिंग. सो वर्क इज डन बाय द सिस्टम on the surrounding by the system on the surrounding also increases slowly. काय म्हटलं बघा? कन्सिडर करा इनिशियली ड्रायव्हिंग फोर्स 0 होता. ड्रायव्हिंग फोर्स 0 होता तेव्हा वर्क डन काय होता? 0 होता. आता कन्सिडर करा की जो ड्रायव्हिंग फोर्स आहे हा जो अपवर्ड फोर्स आहे, ड्रायव्हिंग फोर्स आहे हा काय होत चाललाय? वाढत चाललाय. ड्रायव्हिंग फोर्स वाढत चाललाय म्हणजे प्रेशर अप्लाइड बाय द गॅस ऑन द एरिया ऑफ द पिस्टन. बिकॉज वी नो दॅट फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया. सो
pressure applied by the gas on the surface of the piston goes on increasing. So we say consider slowly the driving force is increasing, so work is done by the system on the surrounding is also increasing slowly. Okay, वर्क डन जो आहे तो सिस्टीम सराउंडिंग वर करताना तो पण काय होत चाललाय तर वाढत चाललेला आहे, increases slowly. Okay, a point is achieved, a point is achieved where the pressure applied by the gas becomes equal to the external pressure on piston. आता हे तर आपल्याला माहित आहे की दोन टाइप ऑफ फोर्सेस आपल्याला अप्लाय होत असतात, की हा जो गॅस अप्लाय करतोय तो प्रेशर पिस्टन वरती आणि एक्सटर्नल प्रेशर जो ॲटमॉस्फियर अप्लाय करतोय तो पी एक्सटर्नल. मग स्टार्टिंगला ड्रायव्हिंग फोर्स 0 होतो म्हणजे प्रेशर 0. मग कंटिन्युअसली जेव्हा स्लोली आपण प्रेशर अप्लाइड बाय गॅस म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स वाढत करत गेलो तर वर्क डन पण काय होत जातो, वाढत जातो. मग एक पॉइंट अचीव होतं ज्यावेळी जो प्रेशर ऑफ गॅस आहे तो इक्वल टू काय होतो, एक्सटर्नल प्रेशर होतो. आणि त्यावेळी आपण काय म्हणतो, देन वी से दॅट मॅक्सिमम वर्क is done at this point where pressure applied by the gas becomes equal to external pressure, or where driving force pressure applied by the gas is what, where driving force becomes equal to what, opposing force. जेव्हा ड्रायव्हिंग फोर्स इक्वल टू काय होतं तर अपोजिंग फोर्स होता है, म्हणजे त्यावेळी मॅक्सिमम अमाउंट ड्रायव्हिंग फोर्स इक्वल्स टू अपोजिंग फोर्स जेव्हा होतं त्यावेळी मॅक्सिमम अमाउंट ऑफ वर्क डन काय झालेला आहे, अचीव झालेला आहे. ठीक आहे. आता मी काय करते की इफ आय increase slightly the slightly म्हणजे infinitesimally, if I increase slightly, that is infinitesimally if I increase slightly, that is infinitesimally the opposing force then the process will get reversed. ती प्रोसेस काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. का रिव्हर्स होणार आहे बघा, आतापर्यंत सगळ्या केसेस मध्ये जेव्हा बघितलं त्यावेळी प्रेशर अप्लाइड बाय द गॅस हा ग्रेटर होता, म्हणजे एक्सपान्शन होतं. तर ज्यावेळी एक्सटर्नल प्रेशर मी काय केला, वाढवला, त्यावेळी कॉम्प्रेशन होणार, म्हणजे जी ह्या डिरेक्शनला प्रोसेस होत होती आता ती रिव्हर्स होणार. कन्सिडर करा. मग परत मी काय म्हणते, if I increase slightly the infinitesimally the opposing force, then the process will get reversed. Process काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. प्रोसेस काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. So now again if I decrease the external pressure infinitesimally, काय करणार मी, परत काय करणार आहे, जर मी परत डिक्रीज केलं पी एक्सटर्नल इन्फिनिटेसिमली तर द अपोजिंग फोर्स then the opposing force
now if I decrease the P external infinitesimally, the opposing force will be reduced and driving force, कोणता force and driving force will increase. कोणता फोर्स इंक्रीज होणार? ड्रायव्हिंग फोर्स इंक्रीज होणार. म्हणजे जेव्हा ही रिएक्शन फॉरवर्ड डिरेक्शनला चाललेली होती तेव्हा मी पी एक्सटर्नल वाढवला तेव्हा ही रिएक्शन कोणत्या डिरेक्शनला झाली? रिव्हर्सला. परत मी पी एक्सटर्नल कमी केला, परत ही कोणत्या डिरेक्शनला झाली? फॉरवर्डला. मग मी पी एक्सटर्नल काय करणार आहे? वाढवणार आहे. ती कोणत्या डिरेक्शनला होणार आहे? बॅकवर्डला. म्हणजे कंटिन्युअसली होत जाते. So now again if I decrease the P external infinitesimally, the opposing force will reduce and driving force will increase and process will get reversed. And process will get reversed. So from this we can conclude to achieve maximum work done. काय achieve करण्यासाठी? Maximum work done. So from this we can conclude to achieve maximum work done. काय achieve करण्यासाठी? Maximum work done achieve करायची. From this we can conclude to achieve maximum work done. The difference between driving force and opposing force should be of infinitesimal amount. Infinitesimally amount. From this we can conclude to achieve maximum work done, the difference between driving force and opposing force should be what? Difference between driving force and opposing force should be what? Infinitesimally amount. म्हणजे खूप कमी डिफरन्स असायला पाहिजे. So the process will become reversible. म्हणून प्रोसेस काय होणार आहे? रिव्हर्सिबल. So the process will become what? Reversible and maximum work done can be achieved. Maximum work done can be achieved. आणि मॅक्झिमम वर्क डन काय होऊ शकतो? तर अचीव होऊ शकतो. हे कन्सेप्ट आहे. परत एकदा सगळे पॉइंट सांगते बघा. कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क डन. कन्सिडर करा इनिशियली ड्रायव्हिंग फोर्स 0 आहे तेव्हा वर्क डन पण काय आहे? 0 आहे. कन्सिडर स्लोली तुम्ही ड्रायव्हिंग फोर्स वाढत चाललाय म्हणजे प्रेशर ऑफ अप्लाइड गॅस वाढत चाललाय तर त्यावेळी काय होतं की वर्क डन सिस्टीमचा काय होत जातो? सराउंडिंग वरती इन्क्रीज होत जातो स्लोली. एक पॉइंट अचीव होतो ज्यावेळी जो तुम्ही प्रेशर अप्लाय करताय गॅसचा तो इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर होतो. मग त्यावेळी मॅक्झिमम वर्क डन अचीव झाले म्हणतो. मग वेर द प्रेशर अप्लाइड टू द गॅस बिकम्स इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर ऑन द पिस्टन. E gas is equals to P external. Then we can say maximum work is done at this point. आता जर P external वाढलं, हा वरचा प्रेशर वाढला म्हणजे अपोजिंग फोर्स. P external is related to opposing force and pressure applied by the gas is related to driving force. जर P external वाढला तर ही रिएक्शन खालच्या डिरेक्शनला होणार आहे. If I increase infinitesimally, जर मी infinitesimally opposing force काय झाला? वाढवला. जी रिएक्शन फॉरवर्ड डिरेक्शनला होते ती कोणत्या डिरेक्शनला होते? बॅकवर्ड. Then the process will get reversed. So now again if I decrease the P external, परत मी जर P external डिक्रीज केलं infinitesimally तर opposing force काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे आणि ड्रायव्हिंग फोर्स काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे आणि प्रोसेस काय होणार आहे? रिव्हर्स होणार. ह्या सगळ्यावरून आपल्याला काय समजतंय? फ्रॉम दिस आपण काय कन्क्लूड करू शकतो की मॅक्झिमम वर्क डन अचीव करण्यासाठी जो डिफरन्स आहे कशामधला? ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला शुड बी इन्फिनिटेसिमल. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला डिफरन्स काय असायला पाहिजे? इन्फिनिटेसिमल. खूप कमी डिफरन्स असायला पाहिजे.
का तर जरा ड्रायव्हिंग फोर्स वाढवला तर प्रोसेस फॉरवर्डला जायला पाहिजे, जरा अपोजिंग फोर्स वाढवला की प्रोसेस रिव्हर्स यायला पाहिजे. सोप्या भाषेत पी एक्सटर्नल वाढवला म्हणजे अपोजिंग फोर्स जरा जरी वाढवला तर रिव्हर्स होते रिएक्शन. परत पी एक्सटर्नल काय केला, कमी केला तर फॉरवर्डला होते. परत पी एक्सटर्नल वाढवला बॅकवर्डला, परत पी एक्सटर्नल कमी केला फॉरवर्डला. So the process will become reversible and maximum work done can be maximum work done will be achieved only if the difference between driving force and opposing force is infinitesimal. बघा कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क डन काय काय सांगितलेलं आहे. बघा कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क डन काय काय सांगितलेलं आहे. आपण दोन कन्सेप्ट बघितले की वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर काय असतं, W = -P एक्सटर्नल × ΔV असतं. ठीक आहे. आणि जेव्हा वर्क डन अगेन्स्ट म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स जेव्हा 0 असतो त्यावेळी वर्क डन काय असतं, 0 असतो, कारण ड्रायव्हिंग फोर्सच नाही म्हणजे प्रेशर 0 झाला. सो आपण दोन वर्क परफॉर्म बघितले. एक अपोजिंग फोर्स हा काय होता, ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा जास्त होता. जर अपोजिंग फोर्स जास्त झाला तर सिस्टीम रिव्हर्स होणार आहे. मग कन्सिडर करा की सगळ्यात पहिला जो अपोजिंग फोर्स आहे तो 0 आहे. सगळ्यात पहिला आता अपोजिंग फोर्स आहे ते काय कन्सिडर करा, 0 कन्सिडर करा. जर अपोजिंग फोर्स 0 असेल तर वर्क डन 0 आहे. मग कंटिन्युअसली तुम्ही काय करा, ह्याचं बरोबर उलट सांगते. आता मी हे जे सांगते ह्याचं बरोबर उलट सांगतेय. बघा मग काय करा, इन्क्रीज करा. कोणाला, अपोजिंग फोर्सला. मग अपोजिंग फोर्स जर मी वाढवला तर आता काय होणार आहे, अपोजिंग फोर्स वाढवतीये म्हणजे काय होणार आहे, बाहेरचा एक्सटर्नल प्रेशर वाढवतीये. बघा सो विथ अन इन्क्रीज द अपोजिंग फोर्स फ्रॉम 0 जास्त वर्क परफॉर्म करायला लागणार आहे. कोणाला, सिस्टीमला. कोणाला, सिस्टीमला अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स. सो जेव्हा अपोजिंग फोर्स हा रीच होतो मॅक्सिमम व्हॅल्यूला, सिस्टीम काय करते तर परफॉर्म करते मॅक्सिमम. जर अपोजिंग फोर्स खूप मोठा झाला, बघा मी काय सांगते, जर अपोजिंग फोर्स खूप जास्त मोठा झाला तर ड्रायव्हिंग फोर्स त्याला ओव्हरकम करू शकत नाही. म्हणजे प्रोसेस ही रिव्हर्स डिरेक्शनलाच होणार, म्हणजे कॉम्प्रेशनलाच होणार. मग जर अपोजिंग फोर्स जो आहे तो ग्रेटर दॅन ड्रायव्हिंग फोर्स झाला तर प्रोसेस रिव्हर्स होते. पण अपोजिंग फोर्स हा ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा मोठा असू शकत नाही. काय असू शकत नाही, मोठा असू शकत नाही. का तर आपल्याला काय अचीव करायचं आहे, मॅक्सिमम वर्क डन अचीव करायचं आहे. मॅक्सिमम काय अचीव करायचं आहे, वर्क डन अचीव करायचं. सो आपण काय म्हणतो की अपोजिंग फोर्स हा त्याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूला काय होतो, रीच होतो. अपोजिंग फोर्स हा काय होतो, मॅक्सिमम व्हॅल्यूला त्याच्या काय होतो, रीच होतो. अपोजिंग फोर्स हा मॅक्सिमम व्हॅल्यूला त्याच्या काय होतो, रीच होतो. मग आपण काय कन्सिडर करूया की वर्क डन, मॅक्सिमम वर्क डन साठी एक कन्सेप्ट आपण लक्षात ठेवूया की ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला जो डिफरन्स आहे तो इन्फिनिटेसिमल अमाउंट असायला पाहिजे. आणि ड्रायव्हिंग फोर्स हा कायम इन्फिनिटेसिमल अमाउंट जास्तच असायला पाहिजे अपोजिंग फोर्स पेक्षा. कारण जरा जरी कोणता तरी फोर्स वाढवला तर आता रिॲक्शन फॉरवर्डची बॅकवर्ड आणि बॅकवर्डची काय होऊ शकते, फॉरवर्ड होऊ शकते. सो मॅक्सिमम वर्क डन ऑब्टेन करण्यासाठी प्रोसेस ही कशी असायला पाहिजे, थर्मोडायनामिकली रिव्हर्सिबल असायला पाहिजे. प्रोसेस ही काय असायला पाहिजे, थर्मोडायनामिकली रिव्हर्सिबल असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, वर्क डन मॅक्सिमम होण्यासाठी अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स मधला डिफरन्स जो असायला पाहिजे, अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स मधला डिफरन्स जो असायला पाहिजे तो मॅक्सिमम असायला पाहिजे. सो ही प्रोसेस आपण म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला डिफरन्स इन्फिनिटेसिमल असतो त्याला आपण कसली प्रोसेस म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. म्हणजे इफ द वर्क इज डन ॲट रिव्हर्सिबल कंडिशन देन द प्रोसेस इज सेट टू अचीव मॅक्सिमम वर्क डन. मग प्रोसेस काय कन्सिडर केली जाते तर मॅक्सिमम वर्क डन त्याला काय झालेलं आहे तर अचीव झालेलं आहे असं आपण काय करतो, कन्सिडर करतो. आता हे जे पॉइंट्स आहेत आता इथं
अपोजिंग फोर्स पी एक्सटर्नल आहे आणि ड्रायव्हिंग फोर्स प्रेशर ऑफ काय आहे तर गॅस आहे. तर मी काय म्हटलं की जो प्रेशर ऑफ गॅस आहे तो स्लाइटली जास्त इन्फिनिटेसिमली जास्त असायला पाहिजे कशापेक्षा अपोजिंग फोर्स पेक्षा. प्रेशर ऑफ द गॅस म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स हा काय असायला पाहिजे ग्रेटर असायला पाहिजे स्लाइटली कशापेक्षा तर अपोजिंग फोर्स पेक्षा. सो काय असणार आहे प्रेशर ऑफ गॅस मायनस एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल्स टू काय येणार आहे तर डेल्टा. स्लाइट चेंज म्हणजे किती स्लाइट डिफरन्स आहे एक्सटर्नल प्रेशर ऑफ गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर ऑन द पिस्टन आणि प्रेशर ऑफ गॅस मध्ये जो स्लाइट डिफरन्स आहे तो किती आहे तर डेल्टा पी. तो काय आहे तर डेल्टा पी. डेल्टा पी हा खूप खूप कमी आहे म्हणजे कन्सिडर करा जर 100 बार हा प्रेशर ऑफ काय असेल गॅस असेल. प्रेशर ऑफ गॅस काय असेल 100 बार असेल तर टी एक्सटर्नल हा किती आहे कन्सिडर करा 99.95 बार म्हणजे 0.05 बार इतका डिफरन्स आहे दोघांमध्ये. डेल्टा पी हा किती आहे तर 0.05 बार आहे. लक्षात येते का? सो नाउ वी विल सी एन एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम वर्क डन. आपण काय करूया मॅक्सिमम वर्क डन साठी काय बघूया तर एक्सप्रेशन बघूया. For maximum work expression for what maximum work. आता ह्याला काय आहे हा पर्टिक्युलरली आपला काय आहे कन्सिडर करा सिलेंडर आहे कन्सिडर करा. ह्या सिलेंडरला काय फिक्स केलेलं आहे वेटलेस फ्रिक्शनलेस मूवेबल काय लावलाय पिस्टन. वेटलेस फ्रिक्शनलेस मूवेबल काय लावलाय तर पिस्टन लावलाय. ठीक आहे. आता हे जे वरती ऍक्ट होत आहे प्रेशर फॉर ड्रायव्हिंग फोर्स हा काय आहे यावरती जो ड्रायव्हिंग फोर्स आहे हा प्रेशर अप्लाइड बाय गॅस इनटू एरिया आहे आणि अपोजिंग फोर्स जो आहे हा काय आहे एक्सटर्नल प्रेशर ऑन पिस्टन इनटू एरिया ऑफ पिस्टन. ह्या दोन गोष्टी लक्षात. सो हा जो आहे अप्लाय होतो हा प्रेशर ऑफ गॅस into the area of piston is a what driving force and the external pressure into area of piston is a opposite force. Consider. आता मला हे माहित आहे की for achieving maximum work done काय अचीव करण्यासाठी maximum work done अचीव करण्यासाठी काय मला माहित आहे for achieving maximum work done the driving force that is pressure of gas should be infinitesimally greater than the external pressure. External pressure पेक्षा pressure of gas जरासा जास्त असायला पाहिजे. That is driving force should be infinitesimally greater than the what opposing force. Therefore किती तर delta P is equals to काय असतं pressure of gas minus external pressure असतं. डेल्टा पी हा किती असतो तर प्रेशर ऑफ गॅस मायनस काय आहे तर एक्सटर्नल प्रेशर असतो. ठीक आहे. खूप खूप स्लाइट डिफरन्स असतो एवढं लक्षात ठेवा. आता मी काय म्हणते वी नो कन्सिडर करा
enclosed, consider a gas enclosed in weightless, motionless, sorry, weightless, frictionless, consider a gas enclosed in a weightless, frictionless, movable piston. Movable piston. Okay. Now consider the opposing force. The opposing force is 0. But as the opposing force increases, to overcome the increase, of opposing force, OF म्हणजे opposing force आहे, to overcome the increase of opposing force, system does work. System does work on what? System does work on what? Surrounding. System does work on what? Surrounding. आणि constantly system जसं जसं opposing force increase होतोय, जसं जसं P external हे बघा, जसं जसं opposing force काय होत चाललाय? increase होत चाललाय. pressure of gas म्हणजे driving force काय होत चाललाय? वाढत चाललाय. का driving force वाढत चाललाय? तर to maintain a thermodynamic equilibrium, and at that time the work is done by the system on the what? Surrounding. वर्क कोण करतोय? सिस्टीम कोणावरती करतोय? तर सराउंडिंग वरती काय करतोय? कन्सिडर करतोय. मग कन्सिडर करा द increase in opposing force takes place in number of steps, and to overcome this opposing force, what happens? The system does work on surrounding. System does work on surrounding slowly. System surrounding वरती काम काय करते तर slowly काय करते तर slowly काम करत चाललेली आहे. बघा आता मी एक्सप्रेशन तर जसं दिसते मॅक्झिमम वर्क डनचं म्हणते, तर कन्सिडर करा की गॅस आहे जी एनक्लोज केली आहे वेटलेस आणि फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन मध्ये, आणि जर आपण काय करतोय अपोजिंग फोर्स काय होत चाललाय, स्टार्टिंगला 0 होतं पण आता आपण अपोजिंग फोर्स इन्क्रीज झाला की वाढला. मग अपोजिंग फोर्स ओव्हरकम करण्यासाठी सिस्टीम काय करणार आहे? सराउंडिंग वरती काम करणार आहे. मग जसं जसं अपोजिंग फोर्स वाढत चालेल तसं सिस्टीम पण सराउंडिंग वरती काम करत जाणार आहे, आणि तसं त्याचं वर्क डन काय होत जाणार आहे तर वाढत जाणार आहे. आता ह्या सगळ्या पर्टिक्युलर कंडिशनच्या ह्या सगळ्यांचे मी काय करते, ह्या सगळ्याचे पर्टिक्युलरली हे करते, टर्म्स लिहिते, कसं कसं कोण कोण काय काय होते, ह्या सगळ्याचे मी काय लिहिते तर टर्म्स लिहिते. Consider a gas enclosed in a weightless frictionless layer na. Consider n mole of gas. Consider n moles of gas is enclosed in a weightless frictionless movable piston. The P external goes on decreasing, the P
P external goes on decreasing infinite similarly the particularly P external goes on decreasing infinitesimally in number of steps. In number of steps. मग ऍक्च्युली डिफाइन कसं केलं बघा. आणि काय केलेलं आहे, असे सिलेंडर्स दाखवलेले आहेत आणि त्या सिलेंडरला काय फिक्स केलं तर पिस्टन फिक्स केलं आणि त्या पिस्टन वरती काहीतरी वरती तर मास ठेवलेला आहे पिस्टन वरती. परत इथं एक सिलेंडर लावलाय, परत इथं काय करा पिस्टन आहे आणि ह्याच्यावरती परत काय आहे मास आहे. असे खूप सारे सिरीज मध्ये काय आहेत तर सिलेंडर्स आहेत. काय चेंज आहे सांगणार आहे पिस्टन्स मध्ये जरा कन्सिडर करा की हे जे स्मॉल असे गोल लिहिलेत ना हे मास आहे. हे काय आहे मास आहे. हे मास आहे. हे मास आहे. हे काय आहे मास आहे. सांगा मला काय होत जाणार आहे. सांगा मला काय होत जाणार आहे. सांगा काय होणार आहे. मास मी कमी करत चाललाय. मास मी काय करत चालले कमी करत चालले. काय होणार आहे सांगा. काय होणार सांगा मला. जर मी मास कमी केला पिस्टन वरचा तर काय कमी होणार आणि काय वाढणार. जर मी मास कमी केला पिस्टन वरचा तर काय कमी होणार आणि काय वाढणार. मास जर मी रिमूव्ह केला, पहिला 4 आहेत बघा मास चे गोल राउंड, मग 3 केले, मग 2 केले आणि मग काय केलंय 1 केलं, मग काय केलंय 1 केलं. काय होणार आहे सांगा. काय होत असेल हे बघा. जो एक्सटर्नल प्रेशर आहे तो मी काय करत चालले कमी करत चालले. जसं मी मास काय करत चालले तर कमी करत चालले. मी दर स्टेपला काय करत चालले एक्सटर्नल प्रेशर हा इन्फिनिटेसिमली स्मॉलर करतेय. बघा इथं मी लिहिलं ना P external goes on decreasing infinitesimally in number of steps. P external goes on decreasing infinitesimally in number of steps. How? In number of steps, then pressure of gas. How? By decreasing the mass on the piston. See, by decreasing the mass on the piston. काय डिक्रीज करू मास कशावरचा पिस्टन वरचा. बाय डिक्रीजिंग द मास ऑन द पिस्टन वरचा मास कमी करणे. काय म्हणतात बाय डिक्रीजिंग द मास ऑन द पिस्टन वी आर डिक्रीजिंग the external pressure slightly than the pressure of gas. गॅसच्या प्रेशर पासून बघा जो गॅसचा प्रेशर जो वरती ऍक्ट होतोय प्रेशर ऑफ गॅस हा काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. जेव्हा मी हा काय केला कमी केला मग हा इथं काय होणार आहे हा एक्सपान्शन होणार आहे कारण प्रेशर ऑफ गॅस वाढला ना मग हा एक्सपान्शन होणार आहे. परत आणि इथं काय होणार आहे एक्सपान्शन होणार आहे. As we go on decreasing the mass
mass on the piston, the external pressure goes on decreasing stepwise compared to the pressure of the gas. So now मी काय म्हणते, consider करा, consider the P external is decreased slightly by dP amount. The P external, जो external pressure है तो काय केला है, small decrease, slightly decrease केला है. The P external is decreased slightly by dP amount, and thus the volume of gas increases, and thus the volume of gas काय होते हैं, increase होते हैं, and the volume of gas increases slightly by dV amount. हे समजते का बघा. कन्सिडर करा की P एक्सटर्नल हा इन्फिनिटेसिमली डिक्रीज केला, कितीनं, dP इतक्या व्हॅल्यूनं काय केलाय, कमी केलेला आहे. dP इतक्या व्हॅल्यूनं काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. तर व्हॉल्यूम ऑफ गॅस काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. प्रेशर कमी होतोय, एक्सटर्नल प्रेशर, वरचा प्रेशर कमी झाला, व्हॉल्यूम प्रेशर बाय गॅस वाढणार खालचा, आणि व्हॉल्यूम काय होणार आहे, गॅसची काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. Thus small work is done against the surrounding by the system that is what, that is how much, that is dW इतकं वर्क केलं. बघा, कन्सिडर करा, एक्सटर्नल प्रेशर हा आपण काय केला, डिक्रीज केला स्लाइटली, किती अमाउंट ना, dP इतका अमाउंट ना डिक्रीज केला, तर व्हॉल्यूम ऑफ गॅस काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. P एक्सटर्नल हा डिक्रीज केला तर व्हॉल्यूम ऑफ गॅस काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आपल्याला हे माहित होतं बघा, जो प्रेशर ऑफ गॅस आहे आणि प्रेशर एक्सटर्नल आहे त्यामधला डिफरन्स किती आहे, तर डेल्टा P आहे. म्हणजे सेम आहे की द प्रेशर ऑफ गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर हा स्लाइटली, ह्या दोघांमध्ये स्लाइटली डिफरन्स आहे, म्हणजे dP इतका काय आहे, डिफरन्स आहे. मग मी P एक्सटर्नल इथं शिफ्ट करते आणि dP इथं शिफ्ट करते, म्हणजे प्रेशर ऑफ गॅस मायनस slightly decrease in the pressure is equals to P external. कारण हा मायनस P एक्सटर्नल इथं जाऊन काय होणार आहे, प्लस. इथपर्यंत समजलं का? आपल्याला हे माहित आहे की जे प्रेशर ऑफ गॅस असतं, म्हणजे ड्रायव्हिंग फोर्सचा जो प्रेशर ऑफ द गॅस असतो हा स्मॉलर असतो, एक्सटर्नल हा ग्रेटर असतो एक्सटर्नल प्रेशर पेक्षा, किती, डेल्टा P का, इन्फिनिटेसिमली ग्रेटर असतो. मग स्मॉल चेंज ना, स्मॉल स्टेप, म्हणजे काय म्हटलंय की कन्सिडर P एक्सटर्नल हा डिक्रीज केलाय स्लाइटली, किती डिक्रीज केला, dP इतका डिक्रीज केला, व्हॉल्यूम इन्क्रीज झाली, व्हॉल्यूम इन्क्रीज किती झाली, dV इतकी व्हॉल्यूम इन्क्रीज झाली, आणि स्मॉल वर्क डन झाला सिस्टीमचा सराउंडिंग वर्क. सो मी म्हणते प्रेशर ऑफ गॅस हा ग्रेटर दॅन एक्सटर्नल प्रेशर आहे, किती अमाउंट ना, dP इतका अमाउंट, किती अमाउंट ना, dP इतका अमाउंट ना काय आहे, तर इन्क्रीज झालेला आहे. मग मी काय म्हणते, जर मी कन्सिडर करते की ही स्टेप जी आहे ही जी पर्टिक्युलर प्रोसेस आहे ही खूप प्रोसेस म्हणजे खूप साऱ्या ह्याच्यामध्ये होत असेल, ही जी पर्टिक्युलर प्रोसेस आहे ही खूप साऱ्या स्टेप मध्ये होत असेल, म्हणजे जसं मी एक मास काढला, मग आणि मास काढला, मग आणि मास काढला, मग आणि मास काढला, मग आणि मास काढला, मग ही जी सेम प्रोसेस म्हणजे डिक्रीजिंग द एक्सटर्नल प्रेशर ऑन द पिस्टन टेक्स slowly and slightly, then pressure goes on what, decreasing. External pressure goes on decreasing, and the particular process takes place in a step. जी प्रोसेस आहे ती काय होते, स्टेप्स मध्ये प्रोसेस होते. मग मी त्यातला एक स्मॉल पार्ट कन्सिडर केला. काय स्मॉल पार्ट कन्सिडर केला की जो पर्टिक्युलर वर्क डन आहे तो सिंगल छोटासा वर्क डन dW आहे, जेव्हा चेंज इन व्हॉल्यूम काय आहे, dV आहे. मग हे बघा,
एक सिलेंडर कन्सिडर करूया. त्या सिलेंडरला काय फिट केलेलं आहे? पिस्टन फिट केलेला आहे. ठीक आहे. मग हा पिस्टन आहे, हा प्रेशर ऑफ गॅस आहे. इनिशियल व्हॉल्यूम काय आहे? V1 आहे आणि हा V फायनली म्हणजे नंबर ऑफ स्टेप्स मध्ये मी काय केला? प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर कमी करत गेला. नंबर ऑफ स्टेप्स मध्ये एक्सटर्नल प्रेशर काय करत गेले? कमी करत गेले आणि फायनल व्हॉल्यूम मला काय अचीव झाला? V2. पण हा फायनल व्हॉल्यूम V1, इनिशियल व्हॉल्यूम V1 टू फायनल व्हॉल्यूम V2 अचीव होण्यासाठी, हा इतका अचीव होण्यासाठी नंबर ऑफ स्टेप्स मध्ये ही प्रोसेस झाली. ही स्टेप्स घडताना नंबर ऑफ स्टेप्स मध्ये ही प्रोसेस काय झालेली आहे? तर घडलेली आहे. ओके. सो व्हॉट आय से, कन्सिडर what a small work is done when the P external is decreased slightly and there will be change in the volume. How much the change in the volume will be? dP. मतलब external pressure म्हणजे इथं pressure of gas in terms of काय आहे? external pressure आहे. external pressure जो particularly काय म्हणतात pressure of gas हा in terms of काय आहे? external pressure आहे. But we know that काय P of pressure of gas minus P external म्हणजे काय असते? तर dP असते. So pressure of gas minus dP is equals to काय आहे? P external आहे. म्हणजे P external च्या जागी मी ही व्हॅल्यू पुट करते. प्रेशर ऑफ गॅस मायनस जेवढा प्रेशर कमी झालाय इज इक्वल्स टू काय असणार आहे? P external. therefore a change in volume dV आहे. So work done is equals to minus P in bracket P external जागी P minus dP into काय येणार आहे? dV येणार आहे. dP into काय येणार आहे? dV येणार आहे. that is small work done. So dW is equals to minus P into काय येणार आहे? dV. minus minus become plus dP into काय येणार आहे? dV. पण एक लक्षात घ्या की small change in pressure, small change in volume, the dP into dV is very the product of dP into dV, product of dP into dV is very small. जो product आहे dP into dV is very small and can be neglected. म्हणून त्याला आपण काय करू शकतो? नेग्लेक्ट करू शकतो. सो इथे लिहिताना काय लिहिणार आहे? therefore dW is equals to minus PdV where dP into dV हा आपण काय कन्सिडर केला? 0. खूप कमी प्रोडक्ट आलाय कारण चेंज इन प्रेशर पण खूप कमी आहे, चेंज इन व्हॉल्यूम पण काय आहे? खूप कमी आहे. हा पार्ट समजला का बघा? कन्सिडर स्मॉल वर्क डन सिंगल स्टेप साठी. कन्सिडर फॉर सिंगल स्टेप the work done is dW is equals to minus P external into dV. so dW is equals to minus P external म्हणजे काय आहे? ह्याला फक्त मी रिलेट केलं. P external, एक्सटर्नल प्रेशर काय आहे? एक्सटर्नल प्रेशर हा प्रेशर ऑफ द गॅस मायनस स्लाइटली चेंज इन द प्रेशर आहे. सो इथं P minus dP आणला. मग ह्याला मल्टिप्लाय केलं. minus P into dV minus minus become plus dP into dV. so product of dP into dV is very small and can be neglected. so work done, small work done in a single step. So work done in single step आपण काय लिहू शकतो? असं dW is equals to minus PdV लिहू शकतो. पण मला सांगा मॅक्सिमम वर्क डन कधी अचीव होतो? मला एक सांगा की मॅक्सिमम वर्क डन कधी अचीव होतो? मॅक्सिमम वर्क डन कधी अचीव होतो? मॅक्सिमम वर्क इज सेट टू बी डन. मॅक्सिमम वर्क इज सेट टू बी डन when the particular process takes place in infinite number of steps. जी particular process आहे ती काय होते? infinite number of steps मध्ये काय होते? तर कन्सिडर होते म्हणजे घडत राहते. आपण मॅक्सिमम वर्क डन साठी कंडिशन काय म्हटलेली आहे? मॅक्सिमम वर्क डन साठी आपण कंडिशन काय म्हटलेली आहे? मॅक्सिमम वर्क डन साठी मी कंडिशन अशी म्हटलेली आहे की जे काही वर्क डन होते ते खूप सारे नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होते. जे वर्क डन आहे ते खूप सारे नंबर ऑफ स्टेप्स मध्ये घडत जाते.
इथे मी काय म्हणते बघा, द मॅक्झिमम वर्क is said to be done when it achieves म्हणण्यापेक्षा when it goes through infinite number of steps. काय म्हटलं, मॅक्झिमम वर्क हा आपण झाला म्हणतो कधी, मॅक्झिमम वर्क इज सेट टू बी अचीव्ड व्हेन इट गोज थ्रू इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स. म्हणजे ती जी प्रोसेस आहे ती घडताना इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स टू घडते. एक सिंगल स्टेप मध्ये ती प्रोसेस होत नाही, इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स टू होते. म्हणजे टू चेंज द वॉल्यूम V1 to final volume V2, it goes through maximum number of steps. इथपर्यंत समजतंय का? इथपर्यंत समजतंय का बघा की मॅक्झिमम वर्क डन अचीव करण्यासाठी, मॅक्झिमम वर्क डन झाला म्हणण्यासाठी ती जी पर्टिक्युलर प्रोसेस आहे ती इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये व्हायला पाहिजे. ती इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये व्हायला पाहिजे. बघा मी काय काय म्हटलं ह्यात लक्षात येते का बघा, ही प्रोसेस अशा वे मध्ये रिपीट व्हायला पाहिजे की एव्हरी टाइम जो पी एक्सटर्नल आहे तो स्लाइटली कमी कमी होत यायला पाहिजे. मग जेव्हा पी एक्सटर्नल स्लाइटली कमी कमी होत जातो त्यावेळी सिरियसली म्हणजे खूप सारे म्हणजे जेवढं व्हॉल्यूम, हे बघा जेवढं पी एक्सटर्नल डीपी, पी एक्सटर्नल जर डीपी इतका कमी झाला तर डीव्ही इतका व्हॉल्यूम वाढला. दरवेळी डीव्ही इतका व्हॉल्यूम काय झाला तर इन्क्रीज झाला. सो द प्रोसेस इज रिपीटेड इन सच अ वे दॅट एव्हरी टाइम जो पी एक्सटर्नल आहे तो कमी केला जातो डीपी इतका दर स्टेपला, आणि त्यामुळे काय होत जाते तर इन्फिनिटली व्हॉल्यूम पण काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. मग जो इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे टू फायनल व्हॉल्यूम V2 अचीव होण्यासाठी मॅक्झिमम स्टेप्स तो काय करायला पाहिजे, नंबर ऑफ स्टेप्स थ्रू जायला पाहिजे. म्हणजे पी एक्सटर्नल मॅक्झिमम टाइप काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. मग चेंज इन व्हॉल्यूम डीव्ही जो आहे तो खूप वेळा काय होणार आहे तर वाढणार आहे. सो जेव्हा व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीज होत जातं इन्फिनिट सिंगल अमाउंट म्हणजे डीव्ही अमाउंट, हे सिंगल स्टेप आहे. म्हणून मी म्हटलं dW is equals to minus PdV is work done in a single step. आणि मी तुम्हाला पहिला सांगितलं एक्सपान्शन हा रिव्हर्सिबल आहे. एक्सपान्शन हा काय आहे, रिव्हर्सिबल आहे. हा, आणि एक पॉइंट, ही जो मॅक्झिमम वर्क डन असतो तो त्यावेळी टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. ही प्रोसेस आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली असते. ही प्रोसेस आयसोथर्मली आणि काय असते तर आयसोथर्मली आणि काय असते तर रिव्हर्सिबल असते. मग मी म्हटलं पी एक्सटर्नल खूप वेळा कमी व्हायला पाहिजे. किती, पी मायनस डीपी. मी पहिलाच म्हटलं पी गॅस, प्रेशर ऑफ गॅस मायनस प्रेशर एक्सटर्नल इज इक्वल टू डीपी. सो पी मायनस डीपी इज इक्वल टू प्रेशर एक्सटर्नल. सो dW इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट पी मायनस डीपी डीव्ही. सो मायनस पी डीव्ही इंटू प्लस डीपी इंटू डीव्ही. हा खूप कमी आहे, ह्याला नेग्लेक्ट केला. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे कारण ह्यानंतरचा एक्सप्रेशन आपण ऍक्च्युअली स्टार्ट करणार आहे की मॅक्झिमम वर्क हा झालाय असं कधी म्हणणार आहे, जेव्हा इनिशियल व्हॉल्यूम V1 टू फायनल व्हॉल्यूम V2 अचीव करण्यासाठी इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स अचीव झालेत. म्हणजे इनफायनाइट टाइम ड्रायव्हिंग फोर्स हा ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स झालाय, अपोजिंग फोर्स हा ग्रेटर दॅन ड्रायव्हिंग फोर्स झालाय, ड्रायव्हिंग फोर्स हा ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स झालाय, अपोजिंग फोर्स हा ग्रेटर दॅन ड्रायव्हिंग फोर्स झालाय. So change the volume V1 to the final volume V2. It goes through in a maximum number of stages, that is infinite number of stages. इथं पर्यंत समजलं का बघा, मग त्यानंतरचं सांगते नेक्स्ट लेक्चरला.